राधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। परमपूज्य आईंच्या आज्ञेनुसार 10 मिनिटाची वेळ आईने दिलेली आहे, त्यात एक छोटासा प्रयत्न। परवा मी एक सुंदर अभंग वाद ऐकला, पण एक कडवं घेऊन आपण पुढे जाऊ। माझिया हृदयाच्या मंदिरी, माझिया हृदयाच्या मंदिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी। स्मरण गुरूंचे अधरी निरंतर, जुळते नाते सरते अंतर। स्मरण गुरूंचे अधरी निरंतर, सरते नाते जुळते नाते सरते अंतर। कृपा हस्त तो सदैव राही, कृपा हस्त तो सदैव राही, भक्तजनांच्या शिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी। माझिया हृदयाच्या मंदिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी। सद्गुरूंचं शिष्याच्या जीवनात पदार्पण झालं किंवा सद्गुरूंचा कृपा हस्त, तो अभय हस्त शिरावर राहिला आणि सद्गुरू जे सतत त्यांच्या पाठी आहेत, अशा व्यक्तींचं किती कौतुक वाटतं। म्हणजे अशा व्यक्तींचा महिमा म्हणजे संतांचा महिमा, कारण त्यांनीच सद्गुरूंना पूर्णपणे जिंकून घेतलं। स्मरण गुरूंचे अधरी निरंतर, हे त्यांचे असल्यामुळे तो जो कृपा हस्त आहे तो सदैव त्यांच्यावर आहे। आणि तो जो सद्भक्त आहे तो प्रार्थना गुरूंना तीच करतो की तुमचा अभय हस्त सतत माझ्यावर ठेवा। तर अशा सद्गुरूंचं महती सांगताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी वसंत ऋतूचं आणि मंगळसूत्राचं, म्हणजे जे सद्गुरू शिष्याचं सौभाग्य शिष्याला देतात, म्हणजे अर्थात स्वामींचे माझ्यावर अनंत उपकार, म्हणजे काय अनंत शब्दाला सुद्धा कुठेतरी सीमा आहे, इतके उपकार आहेत। कारण त्यांनी मला ऐहिक दृष्ट्या सुद्धा सौभाग्य दिलं आणि मला खात्री आहे 35 देऊन जन्म मृत्यूच्या अतीत नेतील। म्हणजे हे सद्गुरूंचं कार्य सांगताना त्यांनी अमूर्तची आता उपाय वन वसंत, म्हणजे वसंत ऋतू आल्यावर जसं वनाचं प्रत्येक झाडाचं नंदनवन होऊन जातं। दुसरं उदाहरण त्यांनी दिलंय की स्त्रीच्या जीवनात लग्न झाल्यावर जे मांगल्याचं मंगळसूत्र तिला मिळतं त्याने तिच्या जीवनाला उजाळा येतो। तसेच ब्रह्मज्ञानी सद्गुरू जे आहेत ते शिष्याच्या जीवनात त्यांनी पदार्पण केल्यावर शिष्य जन्म मरणाच्या अतीत जातो आणि स्वतः सद्गुरू कसे असतात
ते स्वतः निस्पृह असतं. म्हणजे आपण अष्टकात म्हणतो की उदासीन ही वृत्ती जीवी धरावी. म्हणजे ते उदासीन असतात. पण असे असून सुद्धा भक्तांसाठी ते कसे असतात? प्रत्येक क्षणी धावणारे असतात. त्याला संकटातूनच नाही, प्रत्येक वेळेला त्याला हात देणारे, त्याच्या शिरावर कृपा हस्त ठेवणारे. आता आपण भक्ती करत असताना सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला अनेक अडचणी येतात किंवा कधीतरी मन उगीच घाबरतं. त्यावेळेला स्वामींचा कृपाहस्त हा अतिशय साधकाच्या जीवनात महत्वाचा आहे. म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाशिवाय, स्वामींच्या कृपाहस्ताशिवाय आपली पुढे प्रगती होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. म्हणजे स्वतः निस्पृह असून, स्वतः जगाविषयी उदासीन असून ते कारुण्याचा महासागर आहे, दयेचा महासागर आहे, कृपेचा महासागर आहे, असं ज्ञानेश्वर महाराज साक्षात सद्गुरूंचं वर्णन करतात. तर ह्या दृष्टीने एक विलोभनीय उदाहरण, कारण ताईंनी आता आपल्याला 5 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटात ते आटवायचं आहे. त्यात एक विलोभनीय महाभारतातलं उदाहरण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि युद्धाला 10 दिवस झालेले आहेत आणि 10 दिवसानंतर दुर्योधन अचानकपणे पितामह भीष्म त्यांच्या दालनात येतो आणि त्यांच्या दालनात येऊन त्यांच्याकडे तक्रार करतो, त्यांच्यावर रागवतो की पितामह, तुम्ही मला फसवत आहात. गेल्या 10 दिवसापासून महायुद्ध सुरू आहे आणि त्या 10 दिवसात कौरवांचा खूप नाश झालेला आहे. अनेक कौरव त्याचे वीर शूर गेलेले आहेत. पण जर पांडवांचा विचार केला तर त्यात कोणालाही हानी पोचलेली नाही, कोणालाही इजा झालेली नाही आणि तुम्ही तर आमच्या सैन्याचे म्हणजे कौरवांचे सेनापती आहात. पुढे तो म्हणतो की भारतासारख्या महान देशात तुमच्यासारखा योद्धा, तुमच्यासारखा सेनापती दुसरा क्वचितच मिळेल. असं असून सुद्धा पांडवांना इजा का पोचली नाही पितामह, ते कसं शक्य आहे? तेव्हा पितामह त्याची ती तक्रार ऐकून स्वतः क्रोधित होतात भीष्माचार्य आणि ते त्या क्षणी प्रतिज्ञा करतात की उद्या मी कुठल्याही क्षणी अर्जुनाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही बातमी कौरव आणि पांडवांच्या दालनात वाऱ्यासारखी पसरते आणि रात्रीची वेळ असते. भोजन संपल्यावर अर्जुन झोपायला जातो आणि झोपायला गेलेला असताना त्याने पांघरून घेतलं आणि झोपण्याच्या तयारीत आहे तेवढं सगळे त्याला विचारू लागले की ही पितामह भीष्मांची प्रतिज्ञा ऐकलीच ना तरी तू निश्चिंतपणे झोपायला मागतोस. तेव्हा मोठ्या आत्मविश्वासाने अर्जुनाने सांगितलं, मोठ्या श्रद्धेने अर्जुनाने सांगितलं की माझे जे गुरु आहेत ते भगवान श्रीकृष्णांना अर्जुन गुरु सखा सगळ्या दृष्टीने बघत असत. त्याची श्रद्धा त्यांच्यावर निशंक होती, सतेज होती, सतत होती, अहर्निशी होती. म्हणून अर्जुनाने सांगितलं की माझे सद्गुरू, माझे गुरु समर्थ आहे, माझा सखा भगवान श्रीकृष्ण समर्थ आहे, ते भगवान सगळं बघून घेतो. अशा प्रकारे अर्जुन निश्चिंत झोपतो आणि त्याच रात्री मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या दालनात येतात. आता द्रौपदी त्यांची एक दुसरी अनन्य भक्त असते अर्जुनासारखीच आणि ते द्रौपदीला सांगतात चल माझ्यावर. द्रौपदी त्यांना कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता त्यांच्यावर जायला तयार होते आणि ते चालत 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 त्या रणांगणाच्या म्हणजे त्या युद्धभूमीच्या छावणीत चालत चालत एका तंबूच्या बाहेर येतात आणि भगवान श्रीकृष्ण तिला सांगतात की हा पितामह भीष्मांचा तंबू आहे, इथे तू एक करायचा आहे, कुठलाही आवाज करायचा नाही, कुठल्याही प्रकारे एकही शब्द बोलायचा नाही
आणि नंतर म्हणतात तिची पादत्राणं काढून घेतात, पायातल्या चपला, आणि आपल्या हातात ठेवतात. आता तू पितामहांच्या दालनात जायचं, त्यांच्या तंबूत प्रवेश करायचा. आणि तंबूत प्रवेश केल्यावर बघा सद्गुरूंची युक्ती शिष्याला वाचवण्याची. त्यांच्या दालनात गेल्यावर पितामहांच्या तू त्यांना नमस्कार करायचा. पण तुला एक अट आहे, त्यांना नमस्कार करताना तुझ्या हातातले जे कंकण आहेत, बांगड्या, त्यांचा आवाज झाला पाहिजे. अशी युक्ती देऊन ते द्रौपदीला आत पाठवतात. भीष्म पितामह झोपलेले असतात आणि ती त्यांना नमस्कार करते. तेवढं तिच्या काकणांचा, बांगड्यांचा आवाज होऊन भीष्म पितामह म्हणतात, सौभाग्य असतू. असं भीष्म पितामह तिला आशीर्वाद देतात. आणि तिचा आशीर्वाद ती घेते आणि म्हणाली, जर ते मशाल वर करतात आणि म्हणतात, कोण आलंय? तेव्हा ती म्हणते, पितामह, मी द्रौपदी. ते म्हणाले, तू कुठे आलीस? ते उठतात. तिला म्हणतात, कोण आहे तुझ्यावर कोणी युधिष्ठिर वगैरे आलाय का? असं बोलत 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 ते तंबूच्या बाहेर येतात. आणि तंबूच्या बाहेर आल्यावर भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची पादत्राणं घेऊन, जणू काही ते हातातले टाळच आहेत असं करून भगवान श्रीकृष्ण नाचत असत. आणि ते नाचत असताना त्यांना भीष्म पितामह म्हणतात, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. ते म्हणाले, श्रीकृष्ण तुम्ही इकडे आणि मध्यरात्री आणि नाचत आहात आणि आनंदाने नाचत आहात? ते म्हणाले, हो, आज तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केलाय. तुम्ही मला मोठ्या संकटातून वाचवलाय. भीष्म पितामह म्हणतात, ते कुठले संकट? मी तुला कशात वाचवलं? म्हणाले, आत्ताच तुमच्या दालनात द्रौपदी आली होती आणि द्रौपदीला तुम्ही सौभाग्य असतो म्हणून आशीर्वाद दिला आणि तिच्या सौभाग्याचं रक्षण केलं. म्हणजे काल तुम्ही जी प्रतिज्ञा केली होती की आज तुम्ही अर्जुनाचा वध करणारच होतात, ते तुम्हाला आता शक्य नाही. बघा, तेव्हा भीष्म पितामह म्हणजे आज माझ्या अर्जुनाच्या प्राणाचं रक्षण झालं, त्याचा आनंद मला होतोय आणि तो आनंद मी व्यक्त करतो. तेव्हा भगवान आपले पितामह, भीष्म पितामह आणि द्रौपदी त्यांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहायला लागतात. ते म्हणतात, भगवान श्रीकृष्ण, तुझ्यासारखा गुरु पाठीराखा, तुझ्यासारखा सखा पाठीराखा, तुझ्यासारखा कृपा हस्त ज्याच्या ह्याच्यावर आहे, शिरावर आहे, तर माझ्यासारखा भीष्म काय, हजारो भीष्म येऊ देत तरी सुद्धा अर्जुनाच्या केसाला धक्का लागणार नाही. म्हणजे असं बोलत बोलत भीष्म पितामह त्यांच्या दालनाच्या आत जातात. त्यांचे अश्रू पुसत पुसत ते म्हणतात, धन्य ते श्रीकृष्ण, धन्य तो अर्जुन आणि धन्य ती द्रौपदी. म्हणजे बघा, सद्गुरू शिष्याला किती प्रकारे, कशा प्रकारे, कोणकोणत्या युक्त्या करून आपली स्वतःची तपशक्तीने, बघा, स्वतः तर वाचवतात, पण ते तप का करताना आपल्याला दिसतात? आपले स्वामी आपल्याला बऱ्याच वेळा माळा ओढताना, बऱ्याच वेळा ध्यानाला बसलेले असताना दिसायचे. स्वामींचं काम झालेलं होतं. स्वामी स्वतः महर्षी ज्ञानर्षी होते, पण आम्हासाठी ते जे त्यांचं तपोफळ होतं, त्यांची जी तपस्या होती, ती आम्हा संकटाच्या वेळेला तुमच्या आमच्या ती उपयोगात पडावी आणि आपल्या शिष्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपलं तपोफळ ते वाहतात, त्या शिष्याला ते प्रदान करतात. म्हणून अशा सद्गुरूंचं महिमा वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी अर्जुनाला सांगितलंच, पण हे सगळ्या सद्भक्तांना त्यांनी सांगितलंय की अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्.
एकदा ताईंनी, आता म्हणजे 2 सेकंद वाढले परत, ताईंनी सांगितलं की सकाळी ताईंनी पूजा केली स्वामींची, वेगवेगळ्या प्रकारे ही केली, सेवा केली, दिवे लावले छान, आणि पाणी बिणी भरलं, मशीन लावलं इकडे कपड्याचं, आणि ताई 10 मिनिटं बसले. तेवढं त्यांना वाटलं की विद्याला फोन करावं, मला फोन द्या. मी म्हटलं आज नाश्ता काय, नाश्ता झाला तुमचा? नाही म्हणा, आत्ता पूजा वगैरे झाली, पाणी भरलं, मशीन चालू केलं आणि जरा बसले. म्हटलं मग नाश्त्याचं काय, कशाला काळजी हवी, आता जरा निश्चिंत बसले. तू काय म्हणते, तुमचा नाश्ता झाला? तेवढ्यात ताईंच्या दरवाज्यावर बेल आणि आपल्या संदेशच्या आई ताईंना नाश्ता घेऊन आली. जेवायच्या वेळेला आपल्या दुसऱ्या ठाक ताई जेवण घेऊन आली. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. स्वतः ही भगवंताची ग्वाही आहे, पण त्यासाठी नुसती ग्वाही नाही, भगवंतानी काय सांगून ठेवले पुढे, असा जर तू मला शरण आलास, असा जर तू मला परत परत संसारात तू मला आठवलंस, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रजम अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणजे तुला सर्व पापापासून मी मुक्त करीन आणि धर्माचं ज्ञान देईन. आणि धर्माचं ज्ञान झालं, धर्मो रक्षिती रक्षिता. म्हणून तुकाराम महाराज आपण अभंगात रोज म्हणतो, गुरु हा काळासी दंडन, गुरु हा काळासी दंडन, गुरु हा करी तसे खंडन, गुरु हा करी तसे खंडन, नाना परी पापांचे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. असा विशेषाधिकार, असा सर्वाधिकार सद्गुरूंचा आहे. तर त्यांना एकच उपाय, शरणागती, संपूर्ण समर्पण. आणि समर्पणाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने एक अट घातली आहे, ती सांगून संपवते. ते म्हणतात, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो मुनी जाण निरंतर. विद्यानी जर नमस्कार करताना म्हटलं, अरे बापरे, उद्या भाजी काय करू, भाजी तर फ्रीजमध्ये काही नाही. अच्छा, आता वागळेनं नेताना टॅक्सी लगेच मिळेल, त्याला नमस्कार म्हटलेलं नाही. मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो मुनी जाण निरंतर. त्यालाच त्यांनी मुनी म्हटलंय, त्यालाच त्यांनी संत म्हटलंय. तर अशा सद्गुरूंच्या, अशा महान सद्गुरूंच्या, अशा महान संतांच्या थोर गुरु परंपरेच्या चरणी आपण सगळ्यांनी शरणागत व्हावं, आपल्या सगळ्या कुटुंबियांनी शरणागत व्हावं, ही स्वामींची चरणी आज प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. परम पूज्य शोभा माऊली की जय. सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. आता वंदीन संत सज्जन, जय परमार्थाचे अधिष्ठान, जयातेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आज आपण 3 दिवस महाशिवरात्रीचा सप्ताह साजरा केला स्वामींच्या सहवासात. त्यामुळे खरंच खूप मजा आली. सगळं आपण विसरलो होतो, हो ना? आवाज आहे. आणि आज त्या आपल्या सप्ताहाची सांगत आहे. तर आज जो शेवटचा समास या ठिकाणी आपण घेतलेला आहे, त्या समासाचं नावच आहे की विमल ब्रह्म.
विमल म्हणजे मळ नाहीच, शुद्ध, निरंतर, सतत. आणि या ब्रह्माबद्दल समर्थांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, जिकडे तिकडे जेथे तेथे सन्मुख होता विन्मुख होते, विन्मुख पण चुके ना ते काही केल्या. म्हणजे जिकडे पाहावं तिकडे ब्रह्मच भरलेलं आहे. आपल्याकडे अभंग बोलायचे बघा, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे एकही जागा अशी नाही की जिथे ब्रह्म नाही. संत म्हणतात, रिता नाही ठाव ब्रह्माविण ओस स्थळ नाही. इथे समर्थांनी छान एक उदाहरण दिलेलं आहे. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला, तैसे ब्रह्म प्राणियाला व्यापून आहे. प्राणियाला म्हणजे सर्व प्राणी आले त्याच्यात, सूक्ष्म अणु रेणू पासून हिंस्र मोठ्या प्राण्यापर्यंत 84 लक्ष सगळ्या योनीना चराचरात व्यापून भरलेलं एकच तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. म्हणजे या ठिकाणी समर्थांनी संपूर्ण या समासात व्यापकता दाखवलेली ब्रह्माची. पण हे व्यापक ब्रह्म आपल्याजवळ असून, बाहेर सुद्धा असून, अंतर्बाह्य, तरी सुद्धा आपल्याला माहित होतं का आधी? नाही. हे आपल्याला कधी कळलं? सद्गुरू भेटल्यानंतर. म्हणजे काल आपण जे बघितलं की भगवान शंकरांनी पार्वतीला जी गुरुगीता सांगितली, त्या गुरुगीतेमध्ये त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की हे ब्रह्म जर जाणायचं असेल, हे ब्रह्म जर ओळखायचं असेल तर सद्गुरूंशिवाय हे शक्य नाही. कारण त्यांनी ते जाणलंय आणि नव्हे तेच होऊन ते राहिलेले आहेत. म्हणजे सद्गुरू देहरूप आपल्याला दिसतात, पण ते कसे आहेत? शक्तिरूप आहेत, तत्वरूप आहेत. म्हणजे सद्गुरूंना जो देहधारी म्हणून बघतो त्यांना संतांनी पापी म्हटलेलं आहे. पण सद्गुरूंना जो तत्वरूपाने बघतो, शक्तिरूपाने बघतो, तो या संसार बंधनातून पूर्ण मुक्त होऊन जातो असं संतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे परब्रह्म स्वरूप, गुरु साक्षात परब्रह्म आपण रोज म्हणतो. आणि तसा निश्चय आपल्या आतमध्ये राहायला पाहिजे की गुरुच सर्वश्रेष्ठ आहेत. वास्तविक जर आपण बघितलं तर आपल्याला आत्तापर्यंत बघा, महाराजांनी देह सोडून, म्हणजे महाराज देहाने असताना त्यांनी तर सांभाळलंच आपल्याला सगळ्यांना, पण आत्ता सुद्धा महाराजच आपल्याला सांभाळत आहेत. आपण जे एवढे कार्यक्रम करतो सगळ्यांच्या मध्ये, आणि कार्यक्रम आपले व्यवस्थित होत आहेत, याला सगळं क्रेडिट स्वामींना आहे. स्वामी सगळं करून घेतात. म्हणून भगवान शंकरांनी म्हटलेले गुरु हे शिष्याचे आधारस्तंभ आहेत, तेच त्यांचा रक्षण करता आहेत, तेच खरं रक्षण करतात. आणि हे रक्षण वेगवेगळ्या प्रकारे करतात. जसं लहान मुलाची व्यवस्था जशी आई सांभाळून करते, त्याला काही काळजी करावी लागते का जेवणाची, कपड्याची? नाही, त्याची सगळी व्यवस्था आई बघते. त्याप्रमाणे सद्गुरु रूपी आई आपला आध्यात्मिक विकास कसा होईल, आपली आध्यात्मिक वाढ, आपला आध्यात्मिक भाव कसा वाढेल, आपला निश्चय कसा वाढेल याची काळजी करत असे. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? त्यांनी बहुत जनासी आधारू म्हटलेलं आहे, सगळ्यांचा आधार आहे. म्हणून संत कुणाला म्हणतात? जे सगळ्यांना हवे हवेसे वाटतात त्यांना संत म्हणतात. सगळ्यांना हवे हवेसे वाटतात का? तुम्हाला आम्हाला नाही. जे जे कोणी त्यांच्याकडे येतात त्यांना सगळ्यांना ते हवे हवेसे वाटतात. त्यांच्याजवळ काय असतं? आनंदाच्या लहरी असतात, आनंदाची व्हायब्रेशन असतात. आणि तिथे गेल्यानंतर, त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपोआप ते आपल्याला जाणवायला लागतात, काही न करता. म्हणजे विनासायास तिथे गेल्यानंतर जो आनंद मिळतो त्यांना सद्गुरू म्हणतात. विनासायास काही करायची गरज नाही, फक्त त्या ठिकाणी जाऊन उभे राहणे. सांगितलं ना तुम्हाला, सदा संतांपाशी जावे, जवळही बसावे, त्यांच्या जवळही बसावे. वासुदेवानंद म्हणजे टेंबी स्वामींचं हे भजन आहे की सदा संतांपाशी जावे आणि त्यांच्या नुसतं जवळ बसावं, बस आपोआप त्यांना दया येते. या विद्याताईंकडे एक संत आले होते आणि ते म्हणाले की त्यांचा एक छोटासा मठ होता. तेव्हा ते म्हणाले, तिच्या मैत्रिणी पण आल्या होत्या त्या दिवशी.
ते म्हणाले आमच्याकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला सगळं घेऊन यावं लागेल बरोबर, म्हणजे भाजी, गव्हाचं पीठ, तांदूळाचं पीठ सगळं तुम्हाला आणावं लागेल. आमच्याकडे काय आहे, आम्ही तुम्हाला मठात सगळा उपदेश देऊ, सगळं काही म्हणजे ज्ञान देऊ, पण करायचा आहे स्वयंपाक तुम्ही. आम्ही सगळं आणतो स्वामी, तुम्ही काही काळजी करू नका. मग ते सगळं झाल्यावर मी पण तिथे बसलेली होती. मला ते मुक्ताबाई म्हणायचे, मुक्ताबाई तुमचं काय? म्हटलं मी तर येईन तुमच्याकडे, पण यांच्यासारखं तांदूळ गहू वगैरे घेऊन येणार नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं तांदूळ गहू आणायला? म्हटलं मी एकच करणार. कारण त्याच्या आधी ते बोलले होते की आम्ही तो अजगर असतो ना, त्या अजगरासारख्या मठामध्ये पडून असतो. अजगराला देवाला दया आली की अजगराच्या पुढेच स्वतःहून येतो, अजगर गट्टम करतो. तसं म्हणाले आम्ही राहतो. मग मी त्यांना सांगितलं की आत्ता स्वामी तुम्ही बोललात ना की आम्ही अजगरासारखे पडून राहतो. त्या अजगराच्या पायाजवळ बसून राहील, पायचेपत. अजगराच्या पायाजवळ जरी नुसतं बसलं तर अजगराला जेवण आल्यावर अजगर म्हणणार अरे माझे पाय सोडलेलेच नाहीत, तिची व्यवस्था करावीच लागेल मला. म्हणजे अजगराला दया येईल आणि अजगर त्याच्यातला अर्धा आपल्याला खायला देईल. म्हणाले ही बहीण पक्की आहे बरं का, विद्याला सांगायला लागले. ही गुरूंजवळ राहते ना, ही पक्की आहे. म्हणजे आपल्याला असं आपण काय डाळ तांदूळाची चिंता करत बसणार काय सांगा मला. वास्तविक आपण मठ सोडला, या ठिकाणी आलो आणि इथे आल्यानंतर आपण सगळी ABCD सुरुवात होती आपली. पण आज स्वामींनी आपली सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आपल्याला एवढा सुंदर हॉल मिळवून दिला. आपण वर्षासाठी बुक केलेला आहे हॉल, म्हणजे ती व्यवस्था करून दिली स्वामींनी. स्वामींनी सगळं काय दिलं नाही. आज 15-20 माणसं आपल्याकडे लाईन मध्ये स्पॉन्सर जेवण द्यायला. स्पॉन्सर आमच्याकडून द्या भोजन प्रसाद. अहो या ताई बसल्या तिथे, त्यांनी काल महाप्रसाद त्यांचा होता. मी त्यांना चिठ्ठी दिली ताईंना, म्हणलं तांदूळ गहू काय काय खर्च झाले, सगळी भाजी वगैरे त्याचा खर्च तुमच्याकडे ताई ठेवा, तुम्ही बघून नजर टाका एकदा. ते म्हणाले हे काही गरज नाही. अहो हे स्वामींचं कार्य तुम्ही एकट्याने नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून करायचंय. स्वामी आमचे पण गुरु आहेत, त्यामुळे हे मला काहीच दाखवू नका खर्च वगैरे, हे ठेवून दे तुमची चिठ्ठी. त्यांनी हातात सुद्धा घेतली नाही. म्हणजे अशी सगळी माणसं महाराजांनी आपल्याला मिळून दिली. कृपा नाही तर काय आहे. अहो स्वामींची कृपा नाही, स्वामीच सगळं चालवत आहेत. ज्या दिवशी आम्ही मठ सोडलं त्या दिवशी पासून आतापर्यंत स्वामी सगळं सांभाळत आहेत. मला काहीच काळजी करायची गरज नाही. असो तर आपल्याला या ठिकाणी मी काय सांगत होती की हा जो आपला आता समास आहे ब्रह्माबद्दल सांगितलेलं आहे, तर त्याने इथे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं की हे बघ पार्वती, तुला जे मी आता ज्ञान दिलं की सद्गुरूंशिवाय ही ज्ञान प्राप्ती दुसऱ्या कोणाकडूनही होणार नाही. कारण दुसऱ्यांकडे ते सामर्थ्य नाही आहे देण्याचं. त्याला एकमेव म्हणजे फक्त सद्गुरू. म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा करून सेवेने ते प्रसन्न होऊन तुला ते ज्ञान प्रदान करतील. पण एक लक्षात ठेव, जे ज्ञान वास्तविक आपण चुकलो तर आपल्याला शंकर आपल्याला सांभाळतील. पण जर तिथेही चुकलो तर गुरूंना जर आपण गुरूंच्या बाबतीत चुकलो तर कदापि तुम्हाला क्षमा नाही. त्यांनी गुरुगीतेत म्हटलेलं आहे की बाकीचे देव तुम्हाला हे करतील, पण गुरु जर रागवले तर कोणी या ब्रह्मांडाचा कोणी तुमच्यावर दया करू शकत नाही. म्हणून गुरु आपल्यावर रागवले नाही पाहिजे, एवढंच सांभाळायचं. म्हणून इथे हे गुरुगीतेत म्हटलेलं आहे का, त्यात श्लोक आहे असा. म्हणून ते शेवटी पार्वतीला सांगतात की जे ज्ञान मी तुला दिलं ते ज्ञान कुणालाही अशा अनाधिकारी शिष्याला सांगू नको. कारण अनाधिकारी म्हणजे काय, गुरुकृपा पूर्ण करी परी शिष्य असे अनाधिकारी. गुरुकृपा करायला बसलेत पण शिष्य अनाधिकारी आहे, घेण्याच्या लायक नाहीये. कृपा होईल
शिष्य सुद्धा तेवढ्या तोडीचा असला पाहिजे. शिष्य पाहिजे आधी तत्पर परमार्थाचे, परमार्थाला तत्पर असला पाहिजे, सेवेला तत्पर असला पाहिजे. म्हणून मी या मुलांना नेहमी सांगते, अरे सेवा थोडी करा पण चांगली करा. अगदी भरपूर काय करायची गरज नाही, पण जी काय करताय ती चांगली करा, मनापासून करा. आणि मनापासून केलं तर तुम्हाला निश्चित फळ मिळेल. आणि खरोखर हे सगळं ही मुलं करतात बरं का. म्हणजे इकडचं सगळं डेकोरेशन मुलं करतात. आम्ही डेकोरेटरकडे जात नाही, डेकोरेटरला पैसे देत नाही. हे सगळं डेकोरेशन मुलं करतात. सगळी भांडी वगैरे आणून जेवणाकडे एक डिपार्टमेंट, थोडी मुलं तिकडे जेवणाकडे. आता 2 दिवस जेवण करणाऱ्या ताई आल्या नव्हत्या, या मुलांनी जेवण केलं कालचं. मी त्यांना म्हटलं गुरुसेवेमध्ये मागे हटायचं नाही, तुम्ही गुरूंचं नाव घेऊन करा, आपोआप भाजी चांगली होणार. कलावती आई गुरूंना, त्यांच्या सिद्धारूढ स्वामींना जे काय प्रसाद करायच्या, बरोबर स्वामींना माहिती नसायचं की हे कलावती आईंनी केलंय. आणि नेमकं त्या बरोबर पोटभर खायचे. आणि बाकीच्यांनी कोणी केलं तर त्याच्या 2 चमचे घ्यायचे आणि सोडून द्यायचे. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की कलावती आईंचं कसं काय खातात आणि आमचं कसं काय सोडून देतात. पण कलावती आई प्रत्येक गोष्ट जेवण करताना स्वामींचं नाव घ्यायचं. स्वामींना आवडलं पाहिजे, स्वामींनी ते आनंदाने खाल्लं पाहिजे. स्वामींनी खाल्लं त्यात मला आनंद आहे, त्यात माझं सार्थक आहे. या हेतूने केल्यामुळे बघा, म्हणजे हेतू आपला महत्वाचा आहे. म्हणून मी या मुलांना सांगितलं, अजिबात घाबरायची गरज नाही. तुम्हाला येत नसेल, मी उभी राहते आणि मी जेवण करते, तुम्ही बघा. आपण घरी जेवण करतो तसंच जेवण करायचं, काय फरक आहे त्याच्यात. काळजी करायची नाही. गुरु आपल्या परीक्षा बघतात की याला सुद्धा हे तयार होतात की नाही. सगळी शक्ती तुम्हाला गुरु देतात. आणि गुरूंच्या नावाने जे जे काही तुम्ही कराल ते सगळं काही बघा. एकलव्य तुम्हाला माहितीये, एकलव्य भिल्ल होता. त्याला धनुर्विद्या शिकण्यासाठी त्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं. पण खरा धनुर्विद्येत पारंगत एकलव्य होता, अर्जुनापेक्षाही जास्त. आणि त्यांनी काय केलं, जेव्हा गुरु आपल्याला अवेअर करतात, आपल्याला घेत नाहीत, आपण भिल्ल म्हणून, त्यांनी एक मातीचा पुतळा तयार केला गुरूंचा. आणि त्या पुतळा ठेवून त्या पुतळ्याला तो विचारायचा, नमस्कार करायचा, बाण मारू विचारायचा, जसं गुरुनी आज्ञा केली. कारण आता मनच गुरु होऊन जातं. मातेचे गुरु काय बोलणार, पण आतलं मनच गुरु होऊन जातं. आणि तेच तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतं. म्हणून एकलव्याला विचारायचा आज्ञा गुरु होता, मारू बाण मार. आणि त्रिजगतात त्याची ख्याती झालेली एकलव्याची, केवळ गुरूंवर विश्वास. म्हणजे हा परमार्थाचा प्रांत पूर्ण विश्वासाचा आहे, श्रद्धेचा आहे. श्रद्धेनेच तुम्हाला होतं. म्हणून ही श्रद्धा कुठे निर्माण होते, आपल्या मनात. म्हणून मन माणसाचं कसं आहे, मनाचं लक्षण काय आहे, संकल्प विकल्प करतं मन नेहमी. चांगलं वाईट, चांगलं वाईट, संकल्प विकल्प करतं, हे त्याचं लक्षण आहे. मग आता तुम्ही माझ्याकडे बघताय, कानाने ऐकताय, डोळ्याने बघताय, पण घरी चक्कर मारून आला असाल. शरीराने तर इथे, मनाने. म्हणजे मनाला फिरायला आहे. त्रैलोक्य सुद्धा थोडं म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, त्रैलोक्य फिरून येतं ते मन. शरीर तर बसलंय माझ्या पुढ्यात. म्हणजे असं हे भटकणारं जे मन आहे, जे आपल्याला सत्संगात जाऊ देत नाही, सत्संग ऐकू देत नाही, तिथे बसू देत नाही आपल्याला, त्याला कुठेतरी आपल्याला अडकवायला पाहिजे. म्हणून जनाबाईंनी म्हटलेलं आहे की देवाला द्यायचं असेल, बघा तुम्हाला आता पूजा करायची असेल तर आम्हाला काय काय लागतं, एक निरंजन लागतं, फुलं लागतात, नंतर अक्षता लागतात, कुंकू लागतं, अष्टगंध लागतं. हे सगळं द्यावं लागतं देवाला, तेव्हा पूजा होते. पण देवाला खरं काय द्यायचं ते जनाबाईंनी सांगितलं की आपलं मनच देवाला देता आलं पाहिजे. आणि हे मन जर देवाला तुम्ही दिलं, म्हणजे मनाने सगळं तुम्ही त्याला अर्पण करून टाकलं. बघा, मी मठात असताना बेल व्हायची महादेवावर व्हाईट कपडे घालून,
तर महाराजांना कळलं की ही सकाळीच जाते, लवकर आंघोळ करून महादेवाला बेल घालते. तेव्हा महाराज मला म्हणाले, तू कुठे जाते सकाळी बेल घालायला? म्हटलं आपल्या मंदिरात. कशासाठी? तुला काय पाहिजे का? म्हटलं मला काही नकोय. मग कशासाठी करतेस? म्हणजे त्यावेळेला असं होतं की शंकराचं स्थान, की शंकराला प्रसन्न करून घ्यायचं, म्हणजे गुरुंना प्रसन्न करून घ्यायचं. तेव्हा महाराज म्हणाले, असं करू नको, सोमवारचा बेल घालू नको, तू आमचं झाड रिकामं करशील. अरे बेलाला पानं किती असतात? 3 पानं, म्हणजे रज तम सत्व. रज तम सत्व आहे याचे अंगी, म्हणजे तिन्ही गुण आपल्याला देवाला अर्पण करता आले पाहिजे. त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. 3 गुण आपल्याला देवाला देता आला पाहिजे. असा अभ्यास कर बाई, हे काय पानं घालते. आणि तेव्हापासून मला इतकं ते पटलं की मी बेलाला हातच लावलेलं. कोणीतरी आणला तर घालते, पण स्वतःहून मी घालत नाही. असं म्हणजे सद्गुरू आपल्याला काय करतात, डायरेक्ट प्रिन्सिपल सांगतात. म्हणून इथे महाराजांनी माझ्या डोक्यातलं ते सगळं फॅड काढून टाकलं. म्हणजे सद्गुरू शिष्याची किती काळजी करतात आणि काय काय सांभाळतात. म्हणजे मला सांगायचं काय होतं तुम्हाला, की मन आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. आणि मन जर तुम्ही त्यांना देऊन टाकलं तर राहिलं काय आपल्याकडे? चांगलं वाईट मनातलं सगळं. आणि असं जनाबाईंनी विठोबांना सगळं आपलं मन देऊन टाकलं होतं त्यांच्या चरणाजवळ. आणि दिल्यानंतर तिचं काय अभंग आहे माहिती का तुम्हाला? हे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझे गेले मढे, तुला पाहुनी काळ रडे. महाराज बोलायचे प्रवचनात, जनाबाईचा अभंग आहे. म्हणजे ती अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या असं बोलू शकते विठोबांना. दुसरा अभंग तुम्ही ऐकला असेल, विठ्ठला तू वेडा कुंभार. वेडा म्हणू शकतात विठोबाला. तेच म्हणू शकतात ज्यांनी सगळं अर्पण केलेलं आहे. आणि गुरूंना सुद्धा जनाबाईच्या शिव्या वाटत नव्हत्या, फुलं पडल्यासारखी वाटत. तिच्या शिव्या सुद्धा त्यांना ओव्या वाटत होत्या. कारण ते त्यांनी ओळखलं होतं जनाबाईला की तिने मला सगळं अर्पण केलेलं आहे. तिचा नुसतं देहामध्ये आहे, पण पूर्ण मी भरलेलं आहे तिच्या देहामध्ये. आणि असा तिचा भाव असल्यामुळे ती असं म्हणू शकते, असा भक्त गुरूंना काही मागू शकतो, गुरूंकडे काही प्रार्थना करू शकतो, गुरूंना काही मागू शकतो. कारण तो स्वतः शिल्लक राहिलेलाच नाही. म्हणून महाराज आपल्याला सांगायचे बघा, की मला जर नमस्कार करायचा असेल तर पै आपुलेनी भेदे विण, माझे जाणी जे एकपण, तया ते नाव शरण मजेणे गा. भेदच नाही आपल्याकडे, सगळं त्यांना अर्पण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. ते ज्ञान आणखी काय मोठं आहे? काय इथे बसून प्रवचन करणं आणि मोठं काहीतरी सांगणं म्हणजे ज्ञान का? हे मुख्य प्रिन्सिपल आपल्याला कळलं पाहिजे की जे माझे रोजचे व्यवहार चाललेले आहेत आणि जे मी ज्याच्यात सध्या मी वागतोय ते सगळं त्यांच्याकडून होतंय. करता करविता ते आहे. आणि म्हणून इथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, हे मन मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. तू मन हे मीची करी, तुझं मन आहे ते मला अर्पण करून टाक सगळं. तू आणि मी भेदच ठेवू नको, इकडचं इकडे. मन हे मीची करी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. सगळ्यांना मीच म्हणून बघ. आणि असं केल्यानंतर मग गुरूंची कृपा होणार नाही तर काय? तो शिल्लक राहिलेलाच नाही. सर्व ठिकाणी मीच बघतोय, पण त्यांचंच रूप बघतोय. हा खूप शेवटचा अभ्यास आहे. असो, पण हळूहळू तो महाराज म्हणायचे, एक एक पावलांनी किंवा एक एक कणाकणांनी किंवा एक एक मोरी एवढा जरी रोज निश्चय केला तरी अभ्यास होतो. का? लक्ष अभ्यासाकडे पाहिजे. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. अभ्यास करत असताना आपलं लक्ष निर्गुणाकडे असलं पाहिजे, आपल्या ध्येयाकडे असलं पाहिजे, आपल्या सद्गुरूंकडे असलं पाहिजे. आणि म्हणून हे मन आपल्याला त्या ठिकाणी सद्गुरूंना देता आलं पाहिजे. हाच खरा अभ्यास आहे वास्तविक. म्हणून आपण आपला जो 3 दिवसाचा आता कार्यक्रम केला, आपण या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना स्वामींचा सहवास मिळाला. आणि पुन्हा म्हणजे कार्यक्रम संपले नाहीत अजून, परत पुढे कार्यक्रम आहेत पुढच्या महिन्यात, नाही तर तुम्ही संपले म्हणाल.
शिवरात्र काय स्वामींनी संबंध वर्षभर आपल्याला कार्यक्रम आखून दिलेले आहेत. कशासाठी? यांनी सतत इथे राहून याच वातावरणात राहावं, याच व्हायब्रेशन मध्ये राहावं, आणि जेणेकरून संसार बंधनात जास्त पडू नये. कारण देव भक्ता लागी करून येती संसार, अंगी वारावार करीत असे. स्त्री द्यावी गुणवंती तरी नसती गुणते आशा, म्हणून कर्कशा पाठी लावी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंटा करून ठेवी. भाग्य दिलं तर काहीतरी ताटा येईल, म्हणून मठ नाही घर नाही, मजा येत राहा. बरोबर की नाही? आपल्यासारखं मजेत कोण आहे? आपल्यासारखे मजेत आपणच आहोत. घेऊ शकतो, चांगला राहू शकतो. तरी पण आता स्वामींनी तर आपली धारणा अशी केली की जिथे राहू तिथे आनंदात राहता आलं पाहिजे. आपल्याला आनंदात राहता आलं पाहिजे, आपल्याला त्यांच्या आठवणीत राहता आलं पाहिजे. आणि त्यांच्या आठवणीत राहिलं तर कसा दिवस निघून जातो कामामध्ये आणि स्वामींच्या आठवणीमध्ये, वाचनामध्ये कळतच नाही आपल्याला. म्हणजे ही जी एकाग्रता आहे, ही एकाग्रता आपली सद्गुरूंच्या बद्दल असली पाहिजे. आणि त्याच वेळेला सद्गुरू कृपेला आपण खऱ्या अर्थी पात्र होणार आहोत. म्हणून तुम्ही आम्ही सगळे त्या निश्चयाला पात्र होण्यासाठी स्वामींची कृपा सर्वांवर होऊ दे, ही त्या चरणी प्रार्थना. सद्गुरुनाम सिद्धरामेश महाराज की जय. श्री हरिहर महाराज की जय. आता कार्यक्रम 19 तारखेचा. आता पुढचा कार्यक्रम महत्वाचा तुम्हाला माहितीये, सगळ्यांना माहितीये कोणता? माझ्यापेक्षा यांची तारीख पाठ आहे, 19 मार्च वाढदिवसाची. तेव्हा आपण 19 मार्चला सगळ्यांनी दिवसभर आपण हॉल घेतलेला आहे. तुम्हाला सकाळी भोजन आहे, संध्याकाळी महाप्रसाद आहे. स्वामींच्या सहवासात आपण पूर्ण दिवस इथे राहायचंय, घरी जायचंच नाही. आणि जाताना महाप्रसाद घेऊन जायचंय. आणि आता काय? होळी पौर्णिमा 24 तारीख. 24 मार्चला होळी पौर्णिमा आहे. आणि त्या होळी पौर्णिमेचा पण कार्यक्रम आपला याच ठिकाणी होणार आहे 24 तारखेला. रविवार आहे ना. म्हणजे या महिन्यातले अजून 2 कार्यक्रम, एक वाढदिवस आणि दुसरा होळी पौर्णिमा. त्या 2 तुम्ही लक्षात ठेवायचे. माझ्यापेक्षा हेच लक्षात ठेवतात जास्त. त्यांचं लक्ष इकडेच आहे. हा, कॅलेंडर आणि शिवाय काय ऐकतात ते बरोबर. असो. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा